क्रमांक पहिला सिटी दाखल झालाय तो सूरज कांबळे. 2-1-2-2 फील्ड आहे. दगडा संघ बेस्ट डिफेंड करून ते दाखल झालाय. सिद्धेश आणि फ्लॅडिलची जोडी कव्हरच्या साखळीमध्ये आकाश तोडणकर सोलो मध्ये इथे पाहायला मिळतोय. सुगत पाटील आणि त्याच्या जोडीला देवा आणि पहिली श्रेणी घेऊन एक लोडर प्लेयर सूरज कांबळे बॅलेट करून माघारी सुखरूप आपल्या खेळामध्ये परततोय. पहिली श्रेणी 30 रुपयाची पाहायला मिळाली आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गावकडी संघाकडून जर्सी क्रमांक 6 देवा. ज्याला वाटेल कामाला चौकडी संघाला वाटतो ज्याचा हेवा तो हा देवा या मैदानाच्या आतमध्ये. आणि यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना द्रुत पापेश्वर बिरजोळ विरुद्ध महापुरुष पोलीस दोन्ही संघाला पहिला बुकार. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना महापुरुष पोलीस विरुद्ध द्रुत पापेश्वर बिरजोळ दोन्ही संघाला सेमीफायनल साठी पहिला बुकार. चेतन कोतार जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा खेळाडू बेस्ट कॉर्नर अटॅकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वाटीमिरी या संघाचा हा बेस्ट कॉर्नर अटॅकर या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनील पाटील सुगत पाटीलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न त्याचा चाललाय. दोन्ही साईडने फुटवर काचपाण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॅलन्स लागतो इथे. मिडल मध्ये उभा राहिलाय सुगत पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला या इथे आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 17 या विजयची क्रमांक 6 प्रदेश जर्सी क्रमांक 17 लाही आपण पाहतोय. दोस्ती खेळा मंडळ गावकडी संघाच्या स्क्वॉड मध्ये दाखल झालाय. या बी अथर्व कांबळे एका बाजूला तर दुसऱ्या लाजवाब कामगिरी इथे पाहायला मिळाली. अथर्व कांबळे फ्रंटला येतोय त्यानंतर केला गेला एक शानदार टॅकल परफेक्ट टायमिंगला कव्हर सपोर्ट. दोस्ती गावकडी संघाचा पहिला रायडर इथे यावी खेळाडूच्या पॅडी रुपेश पगारेमध्ये पॅडी आणि यानंतर तेवढ्या ताकदीशी लगावला गेलेला फ्रंट ब्लॉक आहे. गाडील तोडणकर शोल्डर लॉक करतोय ते पॅडीचे जोडीला आकाश तोडणकरचा सपोर्ट कमी सक्सेसफुल टर्न टॅकल. पॅडी मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट गोष्ट दोस्ती क्रीडा गावकडी. लाजवाब सुरुवातीने पाहायला मिळते जसं जसं उत्तर इथे दिलं जाते. या विजय क्रमांक 19 खेळणारे एक सिनियर खेळाडू सिद्धार्थ तोडणकर याला इथे आपण पाहणार आहोत. 6ची बचाव वेळी बोनस पॉइंट कोणताही पॉइंट घेता चढाई पूर्ण करून माघारी परत सुखरूप आपल्या खेळामध्ये परत होतं सिद्धार्थ. आणि आम्ही पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी जय संघाचा एक ताकदवान खेळाडू बलवान खेळाडू शक्तिमान असा खेळाडू इथे दाखल झाले सूरज कांबळे. उत्तरेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न भाई आहे कॉर्नर ईदला आकाश सोलो मध्ये टँक सोलो मध्ये सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला प्रयत्न होता जोरदार अपील केलं जातंय. बोनस प्लस 1 पॉइंट बोनस प्लस 1 पॉइंट इथे मिळालाय. देवा जर्सी क्रमांक 6 खेळणारा खेळाडू ज्याला पहिल्याच रेडमध्ये टॅकल केलं गेलं होतं तो देवा इथे दाखल होतोय. ओलाउस क्रीडांगण साथी डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये गणेश रंगरेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न पहिल्याच रेडमध्ये याला टॅकल केलं गेलं त्यामुळे तगडा आत्मविश्वास असेल. संघाकडे चढाई पूर्ण केली मिळाला क्रॉस करून सुखरूप आपल्या खेळामध्ये परतोय. बाहेर व्याली देवाची आणि त्यांना प्रत्युत्तर देताना चेतन कोता आणि दाखल झालाय. आकाश लाजवाब टॅकल सोलो डॅश अप्रतिम ताकद इथे आजमावताना आकाश जर्सी क्रमांक 15 घालून खेळताना त्याच्या माध्यमातून सोलो मध्ये पाहायला मिळाला डॅश ठरले दुसरीकडे गावकडी संघाकडून ठरण्यासाठी इथे भाई दाखल झालाय. अथर्वच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला तनिष्क आहे. आर्यन कांबळे कॉर्नर ईदला दुसऱ्या बाजूने पॅडी कॉर्नर ईदला आणि कव्हरच्या साखळीमध्ये सूरज कांबळे इथे असताना भाईच्या माध्यमातून अथर्वच्या नजरे खालून बोनस पिकअप करण्याचा प्रयत्न भाई मैदानाच्या बाहेर पॉइंट जे हिट झाला. अतिशय शानदार अशी खेळायला सुरू केलेली इथे सुरुवात झालेली पाहायला मिळाले. लाजवाब प्रारंभ इथे आपण पाहतोय. जेव्हा प्रारंभ चांगला होतो ना तेव्हा सर्व काही चांगलं घडत असतं ते इथे आपल्याला पाहायचंय. परंतु यानंतर कशा पद्धतीने कम बॅक इथे करेल दोस्ती क्रीडामेळ गावकडी संघ तेही इथे पाहणं आवश्यक आहे. दोन्ही संघ तुल्य बळत एकमेकांच्या खेळाला चांगले परिस्थिती असणारे संघ आहेत. त्यामुळे चांगली लढत इथे अपेक्षित असताना सूरज कांबळे रेड रिकन्फर्म करतोय आणि माघारी परतोय. सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलाय. एमटी रेडची बाहेर मिळाली आणि या प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्धार्थ तोडणकर तो इथे दाखल झालाय.
उजव्या कोपऱ्यातून चढाई करण्यासाठी सज्ज आणि शेतकऱ्याच्या दिशेने चाललेली खेळी कॉर्नर इंदा चेतन गोताड आहे. विवेक आणि आर्यन कांबळे यांची विवेक आणि अमन पानगले यांची कव्हरची साखळी ते पाहायला मिळते. अथर्वाणी त्याच्या जोडीला पॅडी असताना सिद्धार्थ सेफली खेळला. कोणती आक्रमकता तिथे पाहायला मिळाली नाही. सिद्धार्थ यावेळी सूरज 6ची बचावकडे असताना सूरज कांबळे चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा इथे सज्ज होतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. आकाश कॉर्नर इंदा रडील आणि सिद्धार्थ ही जोडी मध्यभागी कव्हरची साखळी घेऊन कोणताही पॉइंट न घेता सूरज ही शांत डोक्याने घेऊन माघारी परतला. एमटी रेड सूरजच्या ही माध्यमातून इथे आपण पाहिले सेमी फायनलचा ठराव आहे. या देवा संघाला ज्याचा वाटतो हे तो आमचा देवा. कॉर्नरच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न तेवढा चांगला बचाव बॅडीच्या माध्यमातून अतिशय शांतपणे खेळी करून कोणताही धोका न स्वीकारता माघारी परतलाय. थरेड चेतन गोता तिसऱ्या चढाईसाठी दोरण्यासाठी ते प्रयत्न करेल. 2-2-2 अशा पद्धतीने आहे ते फेल. राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नरला जाण्याचा असेल. हो परफेक्ट आहे. ही खासियत आहे सुगंध पाटीलची. थोडंसं लेझी फुटवर्क झालं चेतनचं. ऍडव्हान्टेज मिळाला सुगंधला. परफेक्ट चौडा काढला. सक्सेसफुल टॅकल. पॉइंट 2 सेकंदामध्ये गावकडी संघाला. यावी थरेड दोर डायसाठी ते प्रयत्न करेल. देवा देवा इथे चढाई करताना अडीचशे दिशेने जाण्याचा प्रयत्न. कव्हरच्या साखळीमध्ये विवेक आणि सूरज असताना अथर्वचा ब्लॉक अमनचा बॅक होल्ड आणि सलग दुसऱ्यांदा यावी देवा मैदानाच्या बाहेर आहे. याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. परफेक्ट कोऑर्डिनेशन कव्हरची साखळी आणि कॉर्नर मध्ये पाहायला मिळालं. आणि ज्याच्या मी देवा मैदानाच्या आतमध्ये आलाय त्यावेळी राईट कॉर्नर इन आपल्याला अमन पानगले आणि राईट कॉर्नरला अथर्व तो फ्रंटला येतोय ब्लॉक करतोय आणि त्या दरम्यान अमन पानगलेचा चांगला शानदार बॅकवर्ड पाहायला मिळतोय. एक चांगलं कोऑर्डिनेशन तिथे पाहायला मिळालं. पॉइंट टेबल 5-3 5 गुणांवरती आहे. जय हिंद जय आबा 3 गुणांवरती आपण पाहतोय 2 सेकंदामध्ये गावकडी. प्रथमेश जर्सी क्रमांक 17 17 बनेल का खतरा पाहावं लागेल. परंतु या फुल हाऊस क्रीडांगण आहे. जय हिंद जय आबा संघाचं हरीश शंकरच्या दिशेने खेळण्याचा आहे ते प्रयत्न सेफली खेळतोय. कोणती आक्रमकता इथे पाहायला मिळाली नाही. चढाई पुढे करून सुखरूपाका क्रीडांगणामध्ये परतला प्रथमेश आणि या बिया सर्व रेड बॅटेड केले. 30 सेकंदातील जास्तीत जास्त सेकंद आजमावण्याचा त्याचा आहे ते प्रयत्न आणि यावी सुखरूपल्या आपल्या खेळामध्ये परत ते पाहायला मिळाली. सिद्धार्थ सेम पॉलिसी एम पॉलिसी बॅटेड आणि माघारी या विठ्ठलसाठी पॅडी रुपेश पद्याने या इथे आजमावला जात आहे. आणि या फ्रंट ब्लॉकला येतोय अनुभवी दाखवला. जोडीला 7 मिळाली कव्हरची. यामुळे सक्सेसफुल ठरला टॅकल. मैदानाच्या बाहेर जाईल पॅडी आणि पॉइंट मात्र इथे मिळेल. दोस्ती क्रीडामंडळ गावकडी संघाला पॅडीच्या माध्यमातून शानदार डिफेन्स इथे पाहायला मिळालाय. काय उदय देवा सलग 2 वेळा त्याला टॅकल केलं गेलं. त्यामुळे दबाव थोडासा यावी विवेक पद्याने जर्सी क्रमांक 19 जर्सी क्रमांक 19 याच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल आहे. आणि हा मी ठरला डिफेन्स देवावरती. तेव्हा थोडासा लेझी पाहायला मिळतो. त्याची बॉडी वॉर होऊन खेळणं चपळता जी आवश्यक आहे ती चपळता इथे देवाच्या माध्यमातून आपण या चढाईमध्ये पाहायला मिळत नाहीये. सूरज कांबळे ताकदवान खेळाडू याला कशा पद्धतीने रोखलं जाईल ते इथे पाहणं गरजेचं आहे. प्रथमेशच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिला सेमीफायनलचा सामना आणि यानंतर आणखी एक महामुकाबला पाहायला मिळेल. 2 तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला दुर्ग बाबेश्वर मिळतोय तर दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस. पुन्हा एकदा बाही चढाई करण्यासाठी अथर्वच्या दिशेने खेळण्याचा आहे ते विचार. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विवेक पद्याने यावी कंट्रोल मध्ये चांगली शानदार कामगिरी करताना इथे दिसलंय. ज्या मी देवाने बॅक दाखवली चान्स मिळाला फ्रंटला आला त्याच्या माध्यमातून ब्लॉक केला गेलाय. एक सर्वात महत्वाचं म्हणजे जे कोऑर्डिनेशन आहे ते इथे परफेक्टली पाहायला मिळालं. चढाई करताना यावी चेतन गोताड
दोन अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सावध असा घेतला गेलेला पावित्र्य बदल आली त्याची अतिशय डिफेन्सिव्हली पाहायला मिळते. चढाई पूर्ण केली, मिडल क्रॉस केलाय आणि माघारी परततोय. दुसऱ्या बाजूने प्रथमेश, उंची लाजबाब आहे, तब्येती सरस आहे, परंतु त्याच प्रमाणे त्याचा खेळ ही तेवढा सरस इथे होणं आवश्यक आहे. पहिला हाफचा इथे खेळ झालाय, फर्स्ट हाफचा खेळ इथे सुरू आहे. त्यामुळे एकमेकांना थोडंसं जज केलं जाईल, वेळ इथे जरूर घेतला जाईल. बॉडी वॉक झाल्यानंतर आम्ही आपल्याला कशा पद्धतीने खेळतो दोस्ती क्रीडा मंडळ ते पाहणे इथे गरजेचं. या विद्यार्थ्यांसाठी चेतन गोताड, इथे संधी आहे ती डिफेन्सला फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे, कारण पॉईंट साठी प्रयत्न करायचा असतो. तर रायडरला 30 सेकंदामध्ये पॉईंट घेणं अनिवार्य, अन्यथा मैदानाच्या मैदानाची नामुष्की. इथे चुकलाय सुगत पाटील, चौडा काढण्यासाठी डबल माइंडेड दिसला आणि इथेच फसला, बाहेर जाऊन बसला. पॉईंट इथे मिळालाय. जय हिंद जय आबा संघाला साठी बाईवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. ज्या ज्या मी दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाची तडवेळ आले त्या त्यावेळी बाईला आजमावलं गेले. कधी अपेक्षित झालंय, कधी सरस झालंय, पण तनिष कशा पद्धतीने नियंत्रण राखतो तेही पाहणं गरजेचं असताना आणखीन एक पॉईंट इथे मिळतोय. जय हिंदच्या आवाज संघाला भाई मैदानाच्या बाहेर जाईल. लाजवाब डिफेन्स इथे पाहायला मिळेल, दगडी इथे पाहायला मिळते. जे टर्न आहेत कव्हरचे जे टर्न आहेत ते परफेक्टली ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात आणि एक चांगलं कोऑर्डिनेशन सर्वात महत्वाचं म्हणजे कव्हरची साखळी आणि कॉर्नरच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले. यावेळी सूरज आहे, चढाई पूर्ण केली, मिडल लाईन क्रॉस करून काही खेळाडू सुखरूप आपल्या खेळांगणामध्ये जातोय. कोणते विशेष मोठे प्रयत्न त्याने इथे केला नाही. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 17 प्रथमेश आहे, रेड बॅलेट करतोय, फील्ड वरती थोडीशी नजर दिले पण त्यानंतर कोणत्या खेळाडूला टार्गेट करतो पाहूया. तनिषच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न, चेतन गोताड इथे दोन टॅकल करण्यासाठी तयार झालाय. याची वेळी कोणताही पॉइंट न घेता माघारी यावं लागलंय ते प्रथमेश याला. चेतन गोताड 4ची बचाव खेळी आणि 3 बेस्ट डिफेंडर आहेत. अनिल, त्याचबरोबर सिद्धार्थ आणि आकाश, तिन्ही ताकदवर असे डिफेंडर आणि एक रायडर जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र लॉबी मध्ये दाखल होतोय. मिस बॅलन्स पाहायला मिळाला. प्रणील ऍडव्हान्टेज हिंच्या बसंतला एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. एक क्रॉस केली गेली ती प्रणीलच्या माध्यमातून, स्वतःला सावरू शकला नाही, मिस बॅलन्स झालेला पाहायला मिळाला आणि इथे मात्र संधी मिळाली. जय हिंद ज्या बसंतला पुन्हा एकदा सिद्धार्थ जोडणकर गडासाठी केला गेलेला प्रयत्न होता, परंतु अप अँड डाऊन हे जे फुटवर्क अपेक्षित असतं ते प्रॉपरली झालं नाही. सर्व काही दोन मोरे गारत आकाश आणि सिद्धार्थ दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर साठी जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय साठी ते प्रयत्न करेल. एक दोन अशा पद्धतीने फील्ड आहे. अडचणीमध्ये सापडले तर दोस्ती क्रीडा मंडळ गावकडे चेतनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. इथे जर टचिंग पॉईंट घेतले गेला तर एखादा खेळाडू रिलेव्हल मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो, परंतु तो प्रयत्न इथे प्रथमेशच्या माध्यमातून होईल का यासाठी चाललेला प्रयत्न इथे आपण पाहतोय. साथी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कॉर्नरच्या दिशेने चेतन आहे आणि चेतनच्या दिशेने चाललेला फुटवर खतऱ्याची डोक्यावरती काही सेकंद शिल्लक आणि इथे बोनस पॉईंट घेतलाय. एक बोनस पॉईंट घेऊन माघारी परततोय आणि इथे स्वतःला समर्पित करतोय. 3 पॉईंट इथे भेटले जय हिंदच्या आबा संघाला आणि रिलाईव्ह होईल दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघ नव्या उमेदीने नव्या विश्वासाने इथे खेळण्यासाठी तो पुन्हा इथे सज्ज होईल. खेळ मर्दानी जातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा, तुमच्या आमच्या आवडीचा खेळ, जिथे शक्ती आणि युक्तीचा बसतो मेळ, तो म्हणजेच खेळ कबड्डी. वारी गावच्या या क्रीडा नगरीमध्ये सजलेला हा कबड्डीचा डाव पहिला सेमीफायनलचा थरार, महासंग्रामाचा पहिला थरार आपण पाहतोय. देवा बॅटिंग करून माघारी परतला आणि त्याला उत्तर देण्यासाठी इथे मात्र दाखल होतोय तो चेतन गोताड. पॉइंट टेबल 14-5, 14 गुणांवरती आहे. जय हिंद जय आबा 5 गुणांवरती दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी
9 गुणांनी द्विछाडीवरती येतो दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघ. गावकडी विरुद्ध भाटी बेऱ्या असा रंगलेला हा सामना. भाटी बेऱ्या थोडासा वरचढ चढल्याचं जरूर म्हणावं लागेल कारण 9 गुणांची बढ़त आहे आणि फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे. आणि दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाची बॉडी अजून प्रॉपरली जेवढी पवार होणं गरजेचं आहे. ते बॉल प्रॉपरली तोंडा झालेलं नसावं आणि त्यामुळेच थोडासा चाचपडत खेळत असताना दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघ या देवाने मात्र निराश केले कारण ज्याचा संपूर्ण गावकडी संघाला वाटतो हेवा तो देवा मात्र इथे चाचपडत खेळताना दिसलाय. सूरज या चढाई करतोय. आक्रमकता इथे पाहायला मिळत नाहीये आणि त्याला माहिती आहे मला मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं गरजेचं आहे कारण ज्या वेळी मी मैदानाच्या बाहेर गेलो त्यावेळी माझा संघ नसतं नाबूद झालाय. त्यामुळे सूरजचा प्रयत्न असेल एका बाजूने शेवटपर्यंत मैदानाच्या आत होईल सामन्याला सुरुवात. ठरेल तिसऱ्या चढाईसाठी इथे देवा 1-1 1-2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. चेज अटॅक सज्ज झालाय. राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नरला येऊन देवालेची पाहायला मिळालाय. आणखीन एकदा अटॅक पॉवरफुल ठरतोय. जय हिंदच्या आवाजाचा मैदानाच्या बाहेर देवा थरेड सातत्यपूर्ण टॅकल केले गेले ते देवाच्या जलवा देवाची जादू देवाच्या चढाईचा जो फायदा आम्हाला अपेक्षित आहे तो इथे मात्र होताना दिसत नाहीये. डबल माइंडेड या सँडविच झालाय. आकाश मैदानाच्या बाहेर जाईल पुढे सरकला होता परंतु त्याच गतीने माघारी मात्र परतू शकला नाही आणि त्याने ती खिलाडी वृत्ती दाखवली. येस मला टच केलं गेले आणि तो स्वतः मैदानाच्या बाहेर जाताना इथे आपल्याला पाहायला मिळालंय. त्यावेळी जर्सी क्रमांक 1 ला बेग 7 मध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावरती चढाईचा भार इथे सोपवला गेलाय. कंप्लीटली बॅकफूट वरती दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी आणि यावी महत्वाचा मोहरा गारद झालाय की काय. येस पंचांच्या माध्यमातून इशारा. सूरज कांबळे यावी मैदानाच्या बाहेर आहे. ज्याला उशिराने मैदानाच्या आतमध्ये आणलं त्यानंच इथे कमाल केली. जे भल्यांना नाही जमलं ते जर्सी क्रमांक 1 ला जमलंय. देवानी लेवून मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेतन गोताड पुन्हा चढाई करण्यासाठी सज्ज. कंट्रोल राखणं खूप महत्वाचं आहे. थोडीशी घाई इथे आपल्याला झालेली पाहायला मिळाली आणि देवाच्या माध्यमातून पॉइंट पिक होणं गरजेचं असणार आहे. देवा इथे चालत नाहीये पण जोपर्यंत देवाच्या माध्यमातून पॉइंट निघत नाही तोपर्यंत फक्त डिफेन्स वरती पॉइंट घेऊन इथे मात्र दोस्ती क्रीडा मंडळ आगेकूच करू शकत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जय हिंदच्या आबा संघाचा जो डिफेन्स आहे तो चांगल्या कोऑर्डिनेशन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. अथर्व असेल तनिष असेल आणि त्याच्या जोडीला अमन पानगले याच्याही चांगली साथ इथे मिळाले आणि विवेक तर त्याहीपेक्षा सरस अशी कामगिरी करताना इथे पाहायला मिळतोय. बोनस पॉइंट इथे मिळालाय. अथर्वच्या नजरे खालून पिकअप केला गेलेला बोनस होता तो इथे मिळतोय. चेतन गोताड 2-2 1-1 अशा पद्धतीने आहे ती फील्ड. अतिशय डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळताना चेतन गोताड रेड व्हॅलिड केली. माघारी परतलाय. सुरक्षित आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. एमटी रेड इथे पाहायला मिळते. प्रत्युत्तर देण्यासाठी देवा या आधीच्या रेड मध्ये बोनस पिकअप केलाय परंतु या चढाईमध्ये आपल्या संघासाठी पॉइंट पिकअप करतो का पाहूया. तनिष्क आहे आणि तनिष्कच्या जोडीला चेतन असताना वारंवार या राईट कॉर्नरलाच खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. रॅपिडली खेळण्याचा विचार त्याने इथे आखला होता परंतु तेवढा चांगला बचाव आहे तो जय हिंदच्या संघाचा. थरेड करा किंवा मरा अशा परिस्थितीमध्ये चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय तो चेतन गोताड. फील्ड इथे सज्ज झाले. कव्हरची साठी इथे सज्ज झाले. थोड्यात बंधूंचे चैन अटॅक कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. प्रथमेश या उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये सुगंध पाटील आणि इथे पॉइंट साठी केला जाणारा प्रयत्न. देवाच्या नजरेखालून बोनस अटेम्प्ट करण्यासाठी चाललेला प्रयत्न. कचऱ्याची गती डोक्यावरती सुगंधचा परफेक्ट अँगल होल्ड आणि त्यानंतर इथे गारद झालाय तो चेतन पाटील. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाला मध्यंतरासाठी थांबला गेला इथे खेळ. पॉइंट टेबल आपल्याला पाहायला मिळतोय.
16 गुणांवरती आहे तो जय हिंद जावा 8 गुणांवरती दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी आणि यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना किरण उर्फ यशस्वी सामंत काही वेळामध्ये याच व्यासपीठावर येतील. ओव्हर टू यू. बोलूया आपण सेमीफायनलच्या दिशेने. पुन्हा एकदा देवा सेकंड खूप महत्वाचा आहे. अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. फायनल तिकीट कन्फर्म करण्यासाठी होणारी ही लढत असेल दुसरी आमची या देवा इथे आपण पाहतोय 2-1 फील्ड कॉर्नरच्या दिशेने तनिष्क हेड टच करतोय. फर्स्ट हाफ मध्ये निराश करणारा हा देवा सेकंड हाफ मध्ये पहिल्या सेट मध्ये पॉइंट इथे त्याने प्राप्त केलाय. 1 पॉइंट टेबल 9-16 इथे पाहायला मिळेल आणि तनिष्क इथे जर्सी क्रमांक 77 जो कॉर्नर अटॅक आहे बाहेर काढलं गेले. सुगत पाटीलच्या दिशेने झालेली चढाई प्रथमेश यावी उजव्या कोपऱ्यामध्ये असताना ट्रॅक टू टच करण्याचा प्रयत्न थोडासा स्पीडी गेम इथे खेळताना पाहायला मिळाला. तर चढाई पूर्ण करून माघारी परत आहे देवा. 1 पॉइंट त्यांना टचिंग स्वरूपात घेतल्यामुळे यावी त्याचा आत्मविश्वास दोघडीत झाला असेल. आणि कबड्डीमध्ये हेच महत्त्वाचं असतं की तुम्ही कशा आत्मविश्वासाने लढता, कशा आत्मविश्वासाने तुम्ही भिडता आणि कशा आत्मविश्वासाने तुम्ही फाईट करता याला खूप महत्त्व असतं आणि ती फाईट देण्याचा प्रयत्न यावी सुगत करतोय. भले मी पहिल्या छोटा तीर वार करे गंभीर आणि यावी अहमद पानगलेच्या माध्यमातून रनिंग डबल अँकल होल्ड शानदार पेश केला गेलाय आणि देवाचा हेवा इथे मात्र वाटणार नाही संघाला. आणि आणखी एकदा त्याला सेकंड हाफ मध्ये ही टॅकल केले गेले. काय अटॅक पाहायला मिळाला इथे अहमद पानगले याचा. छोटा पॅकेट करतोय ते मोठा धमाका. शानदार असा टॅकल पाहायला मिळाला. रनिंग मध्ये केला गेलेला डबल अँकल होल्ड नो चान्स फॉर रायडर. अतिशय प्रतिम खेळी ती पाहायला मिळाली आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्धार्थ रॅनिंग करतोय आणि तेवढ्याच प्रकारे माघारी परतोय कारण त्याला माहिती होतं यानंतर येणारी ही रेड ही थर्ड रेड आहे आणि या थर्ड रेड साठी इथे दाखल झाला पॅडी रुपेश पत्याने. फ्लॅट ब्लॉक शानदार आहे. पुन्हा एकदा प्रडील आणि सिद्धार्थ तोडणकर आणि या तोडणकर बिंदूंचं एक चांगलं कोऑर्डिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल. सिंगल पॉइंट गोज टू दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. देवा यावी चढाई करण्यासाठी देवाला इथे आपण पाहणार आहोत. 4ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये अथर्वच्या दिशेने मध्यभागी सोलोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सूरज. महाराष्ट्र विभाग महसूल आणि महसूल विभागाकडून महाराष्ट्र संघाचं गेली 4 वर्ष ज्याने प्रतिनिधित्व केलंय राज्य स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग आणि इथे परंतु अपुरी पडते प्रयत्न तो देवाचा. अथर्वचा शानदार ही मगर मिठी आणि या मगर मिठीमध्ये फसला देवा. काही झडप घातली कम्प्लिटली त्याला घेऊन जमिनीवरती आदळला परंतु साथ मात्र सोडली नाही आणि इथे लातेचाही वापर झाला नाहीये. पॉइंट इथे मिळालाय तो जय हिंद जावा संघाला. अतिशय प्रतिम सुरुवात. जी सुरुवात सेमीफायनल साठी अपेक्षित असते, जी सुरुवात आपल्याला आवश्यक असते ती सुरुवात मात्र इथे मिळाले दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाला. संघाविरुद्ध खेळत असताना जय हिंद जावा संघाला. सूरज कांबळे रेड बॅलेट करून माघारी परततोय. यानंतर आणखी एक महामुकाबला इथे पाहायला मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यातील एक तगडा संघ ज्याच्याकडे पाहिलं जातं तगडे संघांमध्ये ज्यांची गणना केली जाते तो महापुरुष पोलीस संघ आणि त्याचबरोबर संपूर्ण तालुका ज्याने हात धरून सोडलाय आणि 2024 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना सेमीफायनल आणि फायनल मध्ये ज्याचे अनेक वेळा आपल्याला बहादर खेळ पाहायला मिळाला तो तेवढ्याच ताकदीनिशी खेळणारा आत्मविश्वासाच्या जोरावर खेळणारा द्रुत पापेश्वर संघ महापुरुष पोलीस संघाविरुद्ध लढण्यासाठी दुसऱ्या सेमीफायनल मध्ये सज्ज होईल. परंतु तत्पूर्वी आपल्याला इथे पाहायचंय फायनलचं पहिलं तिकीट इथे कोण कन्फर्म करतंय. चढाई पूर्ण केली, कोणताही एक्स्ट्रा टाइम घेतला नाही. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. थर्ड रेड वरतीच खेळण्याचा प्रयत्न दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा आणि या रनिंग मध्ये बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता चेतन गोताडचा. चेतन विरुद्ध सुगन दोन्ही बेस्ट कॉर्नर अटॅकर आहे परंतु या सुगनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न बोनस अटेम्प्ट करण्यासाठी अप अँड डाऊनचं जे फुटवर्क अपेक्षित असतं ते जर इथे झालं तरच मात्र रायडरला बोनस पॉईंट मिळत असतो. मिडल लाईन वरतीच येऊन राहिलाय उभा. सावध सांगितला गेलेला पावित्र्य आहे. कोणती मोठी आक्रमकता त्याने ते दाखवली नाही. जास्तीत जास्त वेळ तिथे स्पेंड करतोय. यस बोनस पॉईंट इथे झालाय. 1 पॉईंट इथे मिळतोय आणि या थर्ड रेड जर्सी क्रमांक 1 तिसऱ्या चढाईसाठी फर्स्ट हाफ मध्ये सूरज कांबळेला रनिंग साइड किकच्या माध्यमातून ज्याने गारद केलं तो जर्सी क्रमांक 1 इथे दाखल झालाय. या कशा पद्धतीने या थर्ड रेड मध्ये 30 सेकंदामध्ये आपल्या संघासाठी पॉइंट घेतोय. अथर्वच्या दिशेने चढायला सुरुवात करायची. चेतनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायचा आणि इथे बॅक दाखवली गेली. ऍडव्हान्टेज मिळाल्याच्या दिशेने परत जायचा
पण तो पुरा ठेवला प्रयत्न. काही इंचाचा इथे फरक होता आणि इथे मात्र मैदानाच्या बाहेर जायला लागलं ते जर्सी क्रमांक 1 ला. शानदार टॅकल. थोडीशी गाई होती, ऍडव्हान्स मध्ये गेला होता, आत्मविश्वास अथर्वला होता, मी हा टॅकल करू शकतो आणि यस त्याने करून दाखवलं. तुम्ही एखादा संकल्प धरल्यानंतर त्या संकल्पाचा पाठलाग कसा करता हे खूप महत्वाचं आहे. नुसतं भिंतीवरती पळणाऱ्या घोड्यांचं चित्र लावलं म्हणजे प्रगती होत नाही, तर ते प्रगती करण्यासाठी त्या घोड्यांसारखं पळावं लागतं. या चेतन गोताड चढाई पूर्ण करून मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. चढाई पूर्ण केली, मिडल लाईन क्रॉस केली आणि तो इथे माघारी परतलाय. सुखरूप आपल्या खेळांमध्ये परततोय आणि अभि प्रथमेश रनिंग साइड की आजमावण्याचा प्रयत्न इथे प्रथमेश देखील आहे. ऑन दी लाईन होता, लाईन वरती थोडासा पाय सरकलेला इथे पाहायला मिळतोय. फ्रूट वर अप अँड डाऊनचं आम्हाला अपेक्षित होतं ते झालं नाहीये. पंचने अपील फेटाळले. सूरज मैदानाच्या आतमध्ये यायचं, खेळायचं, वेळ घ्यायचा आणि माघारी परतायचं. कारण सूरजला इथे धोका पत्करण्याची आवश्यकता नाही. आपल्या संघाकडे लीड आहे, ते लीड फक्त शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मेंटेन ठेवायचं आहे आणि त्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कसं डिफेंड करता येईल या दृष्टिकोनातून त्याला फक्त इथे प्रयत्न करायचा आहे. चढाई केली पूर्ण आणि माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 17 प्रथमेश. युवा प्रतिष्ठान पाली यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही स्पर्धा असते आणि 2021-22 मध्ये तालुक्याच्या स्पर्धेमध्ये एंटर झालेला युवा प्रतिष्ठान पाली आणि त्यानंतर 2024 पर्यंत धमाकेदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि या विद्यार्थ्यांसाठी चेतन गोताड आणि आपल्या पालीचाही संघ आपल्या तालुक्याच्या शहरामध्ये तालुक्याच्या स्पर्धेमध्ये असावा आणि असोसिएट मान्यता प्राप्त असावा हा एक प्रयत्न आणि अतुल सामंतच्या माध्यमातून उभारला गेलेला संघ आणि त्यानंतर उदयाला आलेली ही कबड्डी स्पर्धा इथे आपण पाहतोय. आणि यामध्ये युवा प्रतिष्ठान पाली संघाचं खूप मोलाचं योगदान आहे आणि त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणार आहे. जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याच्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये संपन्न होते. जर्सी क्रमांक 6 देवाला इथे आपण पाहतोय आणि कोणतीही स्पर्धा आयोजित नियोजित करत असताना काही समर्थपणे पाठिंबा आपल्याला आवश्यक असतो. काही जणांचे हात आपल्या जोडीला येणं आवश्यक असतं आणि ती साथ आपल्याला मिळत असते आणि त्याचमुळे आपण स्वप्नवत अशी स्पर्धा आयोजित करत असतो आणि इथेही अनेक जणांची साथ आपल्याला मिळाली. प्रथम पारितोषिक 11,111 विजेत्या संघाला दिले जाणार आहे आणि ते आपल्याला पुरस्कृत केले सन्माननीय पप्पूशेठ रेड्डीज यांनी. द्वितीय पारितोषिक आहे उपविजेता संघाला 7,777. अचानक नवरात्रोत्सव मंडळ पालीचे सन्माननीय राजेजी सावंत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेली ही रोख रक्कम आपण पाहतोय. चषक हे जे चमचमते ट्रॉफी आपल्याला मंचावरती दिसते, विजेता आणि उपविजेता ती पुरस्कृत केले सचिन उर्फ तात्या सावंत विभाग प्रमुख हक्कंबा पाली आणि त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई पकड व मालिकावीर ही पारितोषिक आणि याचे पुरस्कर्ते सन्माननीय गौरव संसारे विभाग उपविभाग प्रमुख पाली आणि इतर जे आम्हाला प्रायोजक गावले इतर जे पुरस्कर्ते गावले ज्यांची आम्हाला चांगली साथ मिळाली. संदीपजी गलाटे असतील, त्याचबरोबर पाली बाजारपेठ मित्रमंडळ, मोतीराम राठोड, गोंधळी समाज पाली, विठ्ठलशेठ सावंत प्रथम नागरिक आहेत, हे सरपंच आहेत पाली गावचे. विठ्ठलशेठ सावंत यांची प्रमुख उपस्थिती गेले 3 दिवस इथे आम्हाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर विनायक शेठ शिवगड सरपंच नाणीज गावचे हे प्रथम नागरिक आणि धडाडीचे अशी कार्यकर्ते आहेत. सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कार्यभाग सांभाळला आहे ते विनायक शेठ शिवगड आणि त्याचबरोबर आमचे मित्र राकेशजी चव्हाण या सर्वांनी साथ दिली, आमच्या हाकेला हात दिली आणि त्याचमुळे भव्य दिव्य आयोजन असणारी ही स्पर्धा आम्ही या पाली नगरीमध्ये संपन्न करू शकलो. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेने बळतोय. पॅडी इथे दाखल झालाय, सिद्धार्थ चांगला बचाव करतोय, हेडलाईनच्या खूप क्लोजली राहून अतिशय शानदार चाललेला बचाव आणि कव्हरला चॅलेंज उभा करतोय. देवा आणि प्रणील यांची साखळी परंतु शानदार बचाव सिद्धार्थचा आणि इथे काय घडलं, इथे काय घडलंय, 2 पॉइंट इथे मिळत आहेत. इथे 2 पॉइंट मिळाले. काय जबरदस्त चालली होती, चांगला बचाव करत होता परंतु जो टर्न अपेक्षित होता तो इथे झाला नाही. कम्प्लीटली फील्ड अंगावरती घेऊन इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी पत्र रायडर झाला. देवा
फुलास क्रीडांगण आणखी एकदा जर्सी क्रमांक 19. इथे अमन नाही, इथे अथर्व नाही, तर इथे आहे विवेक पत्याने, ज्याला या आजच्या दिवसामध्ये आणलं गेलं, याच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि विश्वासाला त्याने चांगली साथ दिली, काय टॅकल केले. आजच्या दिवसाचा हा हिरो ठरू शकतो तो विवेक पत्याने. आणि इथे आकाशला गारद केलंय सूरज कांबळेने. पुन्हा एकदा अडचणीमध्ये प्रणील एक बेस्ट डिफेंडर आहे, परंतु यावेळी त्याला चढाईचा भार सोसावा लागतोय, सांभाळावा लागतोय. बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. यावेळी दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी पॉइंट टेबल 25-12 पॉइंट वरती दोस्ती क्रीडा मंडळ. इथे जर ऑल आउट झाला तर 1+2 एकूण 3 पॉइंट मिळणार आहे ते जय हिंदच्या आबा संघाला. परंतु आपल्या संघाला वाचू शकेल का ते पाहूया. बोनस +2 एकूण 3 पॉइंट जय हिंदच्या आबा संघाला. एक बोनस तो दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी दरम्यान इथे घेतलं गेलं टाइम ऑफ दोस्ती या सामन्याची सुरुवात. पुन्हा एकदा सूरज येतोय. आता मात्र इथे गेअर बदलावा लागेल. संयम आता संपलाय. आता मात्र आपली ताकद दाखवावी लागेल, क्षमता दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि एकदा का तुम्ही सिद्ध केलं की हीच लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी तयार असतील. परंतु स्वतःला सिद्ध इथे मात्र गावकडी संघ करतो का, हे इथे खूप महत्वाचं असणार आहे. परंतु यावेळी हावी ठरलाय ना तो डिफेन्स जय हिंद जाबा संघाचा. एका बाजूने सूरज आणि त्याचबरोबर चेतन गोताड चढाईच्या माध्यमातून पॉइंट पिक करताना दिसले, तर दुसऱ्या बाजूला कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेला रेडरचा स्क्वॉड इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देवा यावेळी बोनस टीम करण्यासाठी चाललेला प्रयत्न. अथर्व कांबळेला चॅलेंज उभा करतोय आणि देवा विरुद्ध अथर्व अशी आपल्याला लढत पाहायला मिळाली. यावेळी बोनस पॉइंट प्राप्त केले. एक बोनस पॉइंट इथे मिळेल ते दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाला. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जेव्हा टचिंग पॉइंट मिळत नाही त्यावेळी बोनस पॉइंट खूप महत्वाचा असतो आणि तोच बोनस पॉइंट इथे घेण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे आपण पाहतोय. चेतन गोताड जर्सी क्रमांक 3 चढाई करताना 1-1 2-1 अशा पद्धतीने आहे ती फील्ड. चैन अटॅक घेऊन साकड्या घेऊन इथे 2 सज्ज आहेत, तर 3 सोलो मध्ये असलेले खेळाडू. देवा सलग अशा चढाया त्याला करावी लागतायत. एक रायडर शॉर्ट आहे आणि त्याच्या जोडावरती खेळण्याचा प्रयत्न यावेळी दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघ करतोय. देवावरती वारंवार चढाया करण्याची जबाबदारी सोपवली गेली आणि यावेळी मात्र अप अँड डाऊन ची फुटवर्क झालं नाही आणि ऑन दी लाईन आपल्याला इथे पाहायला मिळालंय. त्यामुळे बोनस इथे फेटाळला गेला. थर्ड चेतन गोताड तिसऱ्या चढाईसाठी. इथे जे काही करायचे ते रायडरला करायचंय, फक्त स्वतःचा बचाव करावा लागेल. बोनस पॉइंट ऑन आहे आणि त्या बोनस पॉइंट पासून आपल्या संघाला कसा वाचवला जातोय ते पाहायचंय. देवाच्या नजरेखालून बोनस टीम करण्याचा प्रयत्न. सुगंध पाटील एक कॉर्नर अटॅकर बेस्ट आहे, परंतु यावेळी आत्मविश्वास आहे त्याला. माझ्याकडून मे बी फुटवर्क झालंय आणि तोच प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतो निर्णय. यस, एक बोनस पॉइंट इथे मिळालाय. एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. पुन्हा एकदा देवा सचिन यस जम्प अँड कॅच. पुन्हा एकदा अथर्व आणि त्याने पणाला लावलेल्या सर्व आणि इथे मात्र गारद झाले. पुन्हा एकदा देवा 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 देवाचा धावा करावा लागतोय तो देवाला, कारण सलग असं टॅकल केलं गेलंय आणि अथर्व मात्र हावी ठरलाय. कॉर्नर अटॅकर सलग असे केले गेलेले टॅकल इथे पाहायला मिळालेत. एक मोठी लीड घेऊन खेळताना इथे जय हिंदच्या आबा संघ 16 गुणांची मोठी लीड आहे आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ नाहीये. खेळाडूंसाठी ही मोकळीशी जागा इथे आणि त्यामुळे त्यांनाही वॉर्मअप करणं, मैदानात येऊन बसणं, सर्व गोष्टींचा इथे पुरेपूर विचार केला गेलाय. कारण जेव्हा एखादा संघ खेळतो आणि एखाद्या संघाचं आयोजन असतं त्यावेळी त्यांना माहिती असतं की एखाद्या खेळाडूला कशा पद्धतीचं क्रीडांगण आवश्यक असतं आणि कशा पद्धतीचं मैदान असणं आवश्यक असतं आणि याचा पुरेपूर विचार पाली संघ स्वतः कबड्डीचा संघ असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा पुरेपूर अंदाज घेतला आणि एक चांगलं क्रीडांगण व्यवस्थापन त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. यावेळी चेतन 1-1 अशा पद्धतीने फील्ड आहे. देवा मैदानाच्या बाहेर 6चा हा डिफेन्स. बोनस पॉइंट ऑन. सूरज यावेळी स्वतःला मागे ठेवतोय आणि चेतनला जास्तीत जास्त हात मोडण्याचा प्रयत्न केलाय.
सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं. दोस्ती क्रीडा मंडळ 14 गुण आणि जय हिंद जय आबा 30 गुण, 16 गुणांची बढत. आणि यानंतर होणारा महामुकाबला द्रुत पापेश्वर विरुद्ध महापुरुष पोलीस. दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती केली जाते, आपला संघ प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन उभा राहू द्या. द्रुत पापेश्वर महापुरुष पोलीस आपल्याला विनंती केली जाते, थर्ड अँड फायनल कॉल. आपला संघ मैदानाच्या दिशेने येऊ द्या. सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपण कोणताही विलंब न करता मैदानावरती ताबा घ्यायचा आहे, कारण यानंतर साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केला गेलेला नमनाचा कार्यक्रम जो मुंबईवरून खास इथे आपल्या कलाविष्कार दाखवण्यासाठी दाखल झाले. यावेळी 2 पॉइंट इथे मिळत आहेत. चलाकी दाखवली चेतनने आणि चेतनच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते, तोही सरप्राईज आहे, परंतु पॉइंट आपल्या संघासाठी मिळवले. शेवटची 4 मिनिटं इथे बाकी. सुरुवातीपासून चढवला गेलेला हल्ला अथर्व, अमन पानगले, तनिष सनगरे आणि विवेक या चौघडीने मात्र इथे शानदार कामगिरी केली. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली या चौघांच्या माध्यमातून. आणि खास करून ज्यांचा तो मेन रायडर होता देवा, त्याला पॉइंट मिळूच दिले नाहीत. सलग असे त्याच्यावरती अटॅक केला गेला आणि कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलं गेलं. ते देवाच्या आत्मविश्वासाला, आणि जेव्हा जेव्हा आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं ना, त्यावेळी आपली कामगिरी खराब होते. यावेळी शेवटची 3 मिनिटे इथे बाकी आहेत. मिडल लाईनवरती येऊन राहतोय इथे उभा तो सूरज. चेतन गोल. सामना इथे समाप्त आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे ठरलाय. जय हिंद जय आबा पाठी बिद्या. दुसरा सेमीफायनलचा सामना द्रुत पापेश्वर महापुरुष पोलीस. आपण लगेचच मैदानाची ताबा घ्या.